नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, रामकुंड परिसरातील टपरे आणि दुकानं हटवायला सुरुवात, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। विरार नालासोपारा वसई परिसर जलमय, अनेक सोसायट्या चाळी दुकानात अजूनही पाणी, वसई ते नालासोपारा रेल्वे रूळ पाण्याखाली। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, मनोर राष्ट्रीय महामार्गावर मासवडमध्ये पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प, पाणी साचल्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारी खासगी कार पुराच्या पाण्यात अडकली। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा, हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता, दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली, 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। वाराणसीहून नागपूरला येणाऱ्या महिलांना दानापूर सिकंदराबाद रेल्वेगाडीत भयानक अनुभव, आरक्षित डब्यात विनयभंग, छेडछाड, रेल्वे गाडीसमोर उतरून रेल रोको करूनही उपयोग नाही, यूपी आणि नागपूर पोलिसांची बेफिकीर। संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सुरू होण्याआधीच जुन्या वादाला फोडणी, संस्थान आणि नाथ वंशज मानाच्या अधिकारावरून आमने सामने। इंडोनेशियाला भारत अस्त्र आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करणार, पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान 3877 कोटींच्या करारावर सह्या, विमानातून मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची भारताकडून प्रथमच निर्यात।